कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाँ बोल इरा। हॅलो, अगं ताई तू कुठे आहेस? मी तुला कधीपासून फोन लावते पण तू एकही माझा फोन उचलत नाहीयेस का? माझा नंबर बघून मुद्दामून फोन उचलत नाहीयेस? हा अगं काय काय शांत हो आधी, मी का असं करेन? मग मला सांग, का उचलत नाहीयेस माझा फोन? कामात होते इरा। कामात? ताई तू ज्या शाळेसाठी मरमर करतेयस ना, त्याचा काय उपयोग होतोय ग तुला? काय म्हणजे? म्हणजे हेच की तू शाळेसाठी एवढं करतेयस पण तुला मोबदला तरी मिळतोय का त्याचा? हा, पगाराच्या नावाने बोंबच आहे ना। होईल पगार माझा, होईल पगार? ताई तू ना सगळं आता भविष्य काळात बोलतेयस। म्हणजे कसं पगार होईल, आमचं नातं पूर्ववत होईल, सगळं सॉर्ट होईल, भांडण मिटेल, तू एवढं सगळं बोलतेयस पण काय झालं? काहीच नाही। ताई तुझ्या नवऱ्याने तुझ्या तोंडावर डिवोर्सची नोटीस मारलीये। हा झालाय वर्तमान काळ, लक्षात ठेव। हे बघ इरा, आपण खूप वेळा याच गोष्टीवर बोलून झालेलं आहे। मला पुन्हा पुन्हा तेच तेच बोलायचं नाहीये। तुझं बोलणं झालं असेल तर मी ठेवते आता फोन, मला काम आहे। काय ग तुझं सतत काम काम? ह काय एवढं त्या कामामध्ये? मला सांग, त्या शाळेत काम करून तुला काय फायदा झाला? हा, तू जर दुसऱ्या शाळेत नोकरी करत असतीस ना तर ॲटलिस्ट तुला चांगला आणि वेळेवर पगार मिळाला असता। आणि भुवनेश्वरी मॅडमने स्वतःच्या स्वार्थासाठी तुझा वापर नसता केला। हे बघ इरा, माझ्या पगाराचं तू टेन्शन घेऊ नकोस, होईल सगळं ठीक। ताई तुझा पगार तुझ्या पुरतं जर मर्यादित असता ना तर मी खरंच काही बोलले नसते। अगं पण तुझ्यासाठी बाबा त्यांची एफडी मोडायला गेलेत, हे बघवत नाहीये मला, म्हणून तुला फोन केलाय। काय बाबा एफडी मोडायला गेले? हो अगं ताई, त्यांच्या म्हातारपणीची सोय होती ती, पण आता तुझ्यासाठी तेही मोडतायत। नाही पण काही गरजच नाही एफडी वगैरे मोडण्याची। हो बर बर ठीक आहे ठीक आहे। मग तुम्हाला आता एक सांग ताई, की तुम्ही आता उद्यापासून खाणार काय? दगड की धोंडे? हे बघ इरा, इतकी वाईट वेळ आलेली नाहीये, मला माहिती ना एफडी मोडायची काय गरज आहे। आज ना उद्यात होणार आहे पगार। ताई तू ना जरा वर्तमान काळात जगायला शिक। काय ना तू हे आज उद्याचं बोलू नकोस। तुला माहित नसेल पण अगं ताई, देणेकरी सकाळ संध्याकाळ आपल्या दारावर येऊन पैसे मागतायत। घर चालवण्यासाठी बाबांनी कुणाकुणाकडून पैसे घेतलेत काहीच माहित नाहीये। ताई अगं, त्या ट्युशनच्या थोड्या पैशांवरती त्या दोघांचं व्यवस्थित भागत होतं, पण आता कसं आहे, तू आलीयस ना त्याच्यामध्ये, त्यामुळे थोडासा खर्च तर वाढणारच आई बाबांचा। त्यात तुझा दवाखान्याचा वेगळा खर्च नाही का? आता हे सगळं बाबांवरच पडलं ना। आणि तुझा पगार तर काय बेभरोशाचा आहे, झाला तर झाला, नाहीतर काय करायचं? पुढच्या महिन्यापर्यंत टाळ कुटत बसायचे। इरा अगं, दर महिन्याला वेळेवरच होतो ना माझा पगार, यावेळी लेट झालाय फक्त। ताई लेट झाला का मुद्दामून लेट केला गेला हे जरा विचार भुवनेश्वरी मॅडम ना। अरे सॉरी सॉरी सॉरी, मी तरी तुला काय सांगते करायला, तू थोडी विचारणार आहेस भुवनेश्वरी मॅडम ना? तुझ्याकडे हिम्मत तरी आहे का ग तेवढी? अगं ताई, त्यांच्या पुढे तू एक शब्द बोलत नाहीस। तू सगळं फ्रस्ट्रेशन फक्त आमच्यावरच काढतेस। बिचारे आई बाबा तुझं सगळं ऐकून घेतात म्हणून किती त्रास देशील ग त्यांना? बाबांचं गुडघ्याचं दुखणं अजून वाढलंय आणि त्यात काय, त्यांना तर डायबिटीस आलाय। तुला माहित नसेल पण बाबांच्या चष्म्याचा नंबर वाढलाय, पण तोही ते बदलून आणत नाहीत ग। का? कारण खर्च होतो। ताई ते सगळी त्यांच्या आयुष्यभराची पुंजी तुझ्यावर खर्च करतायत। का? तर मुलगी प्रेग्नंट आहे, तिला काहीच स्ट्रेस नको, तिची ट्रीटमेंट, तिची गोळ्या औषधं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे। बाबा काय म्हणतात माहिती का? अक्षराची ट्रीटमेंट काय ती व्यवस्थित झाली पाहिजे। माझं काय जाऊ दे, माझ्या लग्नाच्या आधी पण ते फक्त अक्षरा अक्षरा एवढंच करत होते आणि आता लग्नानंतरही फक्त अक्षरा अक्षरा एवढंच करतायत।
माझी कधीच काळजी नव्हती त्यांना. आणि आता काय, मला सासरी पाठवून एकदम निर्धास्त झालेत ते. सगळी काळजी फक्त तुझी आहे त्यांना ताई. आणि तुला कोणाची काळजी आहे? फक्त त्या अधिपतीची. अगं ताई, तुला कळत कसं नाहीये, ज्या माणसाने तुला डिवोर्सची नोटीस पाठवली आहे त्याच्यासाठी तू फक्त रात्र रात्र रडत बसतीयस आणि बिचारे आई बाबा त्यांच्यासाठी तू काहीच करत नाहीयेस. असं काही नाहीये इरा. हे बघ, तू काळजी करू नकोस. मी बोलते बाबांशी, त्यांना एफडी नाही मोडू देणार मी. मग मला सांग ताई, पैसे येणार कुठून आहेत ग? असे वरून आभाळातनं पडणार आहेत का तुझा नवरा आपल्यावर पैशांचा पाऊस पाडणार आहे? हे बघ, मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. ते करतील काहीतरी माझ्या पगाराचं. बाप रे, अगं ताई तू काय आहेस? आपले बाबा एवढा विचार करतायत आपल्यासाठी आणि तू कुणाचा विचार करतेस? त्या अधिपतीचा. इरा, तुझ्या एवढे नाहीयेत ते वयानी त्यांच्याविषयी असं बोलायला. जिजू आहेत ते तुझे. होते ते माझे जिजू होते. तुला डिवोर्स नोटीस पाठवल्यापासून मी त्यांना ते आता मानत नाही. इरा ग, अति करतेस तू. बास ना आता. तुझा नवरा अति करतोय हे दिसत नाही का ग तुला? माझं मी बघते, तू नको टेन्शन घेस. मी बोलते बाबांशी. हा बोल अक्षू बाळा. कुठे आहात तुम्ही? मी जरा बाहेर आलोय. बाहेर कुठे? बाहेर ते कुठे आहात तुम्ही? बँकेत आहात ना? हो, पण तुला तुला कसं कळलं? म्हणजे खरं आहे ना बाबा हे? हो, पण ते मी. बाबा हो, काय कशाला एफडी मोडताय तुम्ही? तुला कोणी सांगितलं हे? विद्यानी सांगितलं ना. तिच्या तोंडात ना तीळ सुद्धा भिजत नाही. तिला सांगितलं होतं अक्षराला काही बोलू नकोस, तरी बोललीच ना तुला ती. बाबा, आईनी नाही सांगितलंय मला. मग कुणी सांगितलं? तो मुद्दाच नाहीये बाबा. तुम्ही एफडी का मोडताय? बाबा, माझ्या लग्नाच्या वेळी सुद्धा तुम्ही किती एफडीज मोडल्यात. असं नका ना करू. मी माझा पगार होईल बाबा. अक्षू बाळा, अगं पैसे वापरण्यासाठी असतात, ते नुसते ठेवून काय करणार ना. हे बघ, आता गरज आहे आपल्याला पैशांची. हो बाबा, मला माहितीये, पण प्लीज माझ्यासाठी तुम्ही संध्याकाळपर्यंत थांबा. एफडी नका मोडू बाबा, प्लीज. अगं पण देणेकरांचे फोनवर फोन येत आहेत अक्षरा. बाबा ऐका ना माझं, प्लीज. होईल माझा पगार. हा, एफडीज नका मोडू. तुम्ही आता घरी जा बरं. अगं पण बाबा प्लीज, प्लीज ऐका माझं. फोनवर फोन येत आहेत त्या देणेकरांचे. हे बघ, तू ऐक माझं. मी मोडतो एफडी आणि देतो त्यांचे पैसे. हे बघ, पुढचं पुढं बघू ना. बाबा नको प्लीज. हे बघा, जर संध्याकाळपर्यंत माझा पगार नाही झाला ना, तर मी उद्या तुमच्या बरोबर येते बँकेत. आपण एफडीज मोडू. हा, संध्याकाळपर्यंत प्लीज प्लीज थांबा बाबा. हा ठीक आहे, ठीक आहे. जातो मी घरी. तू नको टेन्शन घेऊ. हो हो. हा बाबा ऐका, मी आहे. हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा, आणि ऐका, घरी पोहोचलात की मला सांगा. हा, ठीक आहे. हा, चल ठेवतो फोन. बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.